नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। गाय चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश, एक गिरफ्तार, 2 फरार। अंबरनाथ पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांड्रे ने दी जानकारी। अंबरनाथ पश्चिम के ऑर्डिनेंस जावसाई गांव स्थित डिफेंस कॉलोनी में बीती रात तकरीबन 9 बजे खौफनाक वारदात सामने आई, जहां गौकसी के लिए गाय चुराने वाले एक गिरोह का भांडाफोड़ हुआ। चोरी करने वाले यह अपराधी इलाके के जंगलों में छिपे थे और मौका पाकर गाय चुरा रहे थे, लेकिन इस बार किस्मत ने उनका साथ नहीं दिया। बीती रात जब गिरोह के सदस्य जंगलों में गायों को अपने कब्जे में ले रहे थे, तभी स्थानीय लोगों ने उन्हें रंगे हाथ पकड़ लिया। चोरी की भनक लगते ही एक गौकसी गिरोह का पीछा किया गया और मौके से एक चोर को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया गया, जबकि उसके 2 साथी अंधेरे का फायदा उठाकर भागने में सफल रहे। इस वारदात की सूचना मिलते ही अंबरनाथ पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक बालाजी पांड्रे के नेतृत्व में तुरंत शिकायत दर्ज कराई गई, जिसके बाद पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। पुलिस ने दर्ज की FIR, कई संगीन धाराएं लगाई गई। अंबरनाथ पुलिस को संदेह है कि यह गिरोह लंबे समय से इलाके में सक्रिय था और पहले भी कई बार गाय चोरी कर चुका है। पुलिस ने गिरफ्तार आरोपी अमन रफीक शेख के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 325, 303, 223 के तहत मामला दर्ज किया है। सूत्रों के मुताबिक गिरफ्तार चोर का संबंध कल्याण के गोविंदवाड़ी इलाके से है और पुलिस जल्द ही उसके अन्य साथियों की गिरफ्तारी के लिए सर्च ऑपरेशन चलाने वाली है। गायों को बेहोश करने के लिए दिया जाता था इंजेक्शन। स्थानीय लोगों ने पुलिस को जानकारी दी कि यह गिरोह गायों को बेहोश करने के लिए गूंगी नामक इंजेक्शन का इस्तेमाल करता था, ताकि बिना किसी शोर शराबे के उन्हें चोरी किया जा सके। पुलिस इस पूरे मामले को गौकसी से जोड़कर भी देख रही है, क्योंकि गायों को चोरी करने के बाद उनका इस्तेमाल अवैध कसाई खानों में गौकसी के लिए किया जाता था। इलाके में बढ़ाई गई सतर्कता, अपराधियों की तलाश जारी। फिलहाल पुलिस ने गिरफ्तार आरोपियों को न्यायिक हिरासत में भेज दिया है और फरार 2 आरोपियों की तलाश में छापेमारी अभियान जारी है। अंबरनाथ और आसपास के इलाकों में इस घटना के बाद सतर्कता बढ़ा दी गई है, ताकि आगे ऐसी घटनाओं को रोका जा सके। पुलिस का कहना है कि यह गिरोह पहले भी कई वारदातों को अंजाम दे चुका है और जल्द ही इस पूरे नेटवर्क का पर्दाफाश किया जाएगा। माझं नाव तुषार सुनील लोंढे। मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो, पण रस्त्यामध्ये बघितलं तर 3 जण होते। 2 जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण आहे ना, तो गायांना काहीतरी चोरत होता। तर मी याला फोन केला, याचा पण गाय होता ना, त्याला फोन केला का इथं ये, असं काहीतरी प्रकरण घडतं म्हणून। तर येस्तोवर ना ते पाळायला लागले। ते पाळले आणि क्वार्टर्समध्ये जाऊन, खाली क्वार्टर्स आमच्या इथं, तिकडे जाऊन लपले। तर आम्ही पहिली गाय बघितली, गाय बेशुद्ध पडली तिकडं। तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो। त्यांना शोधायला निघालो तर 2 पळाले आणि हा एक भेटला आम्हाला। तर आम्ही धरून पोलीस चौकीमध्ये आणलं। काय उद्देश असेल त्यांचा, काय वाटतं तुम्हाला? काय करणार, जाऊन विकणार कोणाला कापायला, अजून काय करणार दुसरं? असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत। माझ्या दारातून माझ्या 4 गाया चोरी करत होते। माझे पप्पा आहेत, त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पळाले। तिकडं इनोवा गाडी घेऊन आलते, गाडीत भरत होते। पप्पा उठले तेव्हा ते सोडून पळाले, सकाळी 5 वाजता। कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करते आपण। हो, कारवाई तर झालीच पाहिजे ना, मग आमचे पोटपाणी त्याच्यावरतीच आहे। तर तेच गेले तर आम्ही करणार काय? मग नेहमी घटनावर तशा घटना नेहमी होतात। आता 15 तारखेला पण यांच्या काहीतरी गेले होते, आमचे शेजारी आहे। आणि आज किती चोरले? आमच्या कमीत कमी 5-6 जनावर गेलेत आणि यांचे 10-15 जनावर गेलेत आणि आज पण आमचे 3 जनावर मिसिंग आहेत, अजून भेटले नाही। ते शोधत होतो, त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकरण दिसलं मला आज। आमचे जनावर भेटलेच पाहिजे आणि आमचे वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात, आमचे जनावर चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिलंय। तर तिकडे पोरं लपून बसले। तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे, तो गेला असता। तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या, त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये बल्ब आहे, काही पाईप आहेत, इंजेक्शन आहेत, अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहे। तर ते त्यांनी त्या जनावराला चारल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर। काय करणार होते ते? बहुतेक आता ते विकणार असतील किंवा कापणार असतील, काही त्यांचा व्यवसाय असेल तो। काय मागणी करताय आपण? मी आता गाव हत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत, याच्या पूर्वी पण गेलेत 15 तारखेला, ते पण आम्हाला मिळाले पाहिजे। आणि आता जे आमच्या गायीला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय झालं नाही पाहिजे। नाव सांगा तुमचं? माझं कोमल जाधव आहे, माझ्या वडिलांचं नाव समशोन वागचौरे।
आज संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास वाकचोरे म्हणून कंप्लेंट आहेत. त्यांच्या गायी जावसे एरियामध्ये चरत होत्या. तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गाई त्या एरियात चरत होत्या. तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला 3 इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं. त्या माहितीवरून त्यांना फोनवर माहिती दिली असता गाईचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता, त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असता संशयित इसम काहीतरी गाईला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली. त्याच्यानुसार गाईला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि 2 इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत, एक आरोपी मिळालेला आहे. तर त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे. गाय तरी खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं, तर ती गाय बेशुद्ध पडली होती. आता गाय ट्रीटमेंट झालेली आहे, शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे. काय कारवाई होते सर याच्यात? काय प्रस्तावित असतं साधारण? गाईला 3 गायी त्यातल्या चोरीला गेल्या तर गाय चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. तसंच गाईला जे काही नशिली म्हणजे औषधी पदार्थ गुन्हेगारक औषध जे खाऊ घातलं होतं त्याचा ॲनिमल क्रुएल्टी ॲक्टनुसार तसा गुन्हा दाखल होतो. BNS नुसार पण सेक्शन 325 वगैरे आहेत ते दाखल होतात त्याच्यामध्ये. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।